हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आता चालू आहे रोजचं डेली रुटीन. सुमित आता जात आहे स्कूलमध्ये. तर सुमितचा टिफिन बनवलेला आहे. एका साईडला मोड बनवलेली आहे. आज सुमितला मोड देत आहे टिफिनमध्ये आणि कणिक मळून घेतलेलं आहे. सुमितचा टिफिन रेडी झालेला आहे आणि पॅक करून घेतलेला आहे. सकाळी सकाळी खूप जास्त घाई राहते, त्यामुळे इतक्या गडबडमध्ये व्हिडिओसुद्धा काढायला खूप हार्ड जातो. तरीसुद्धा आता ट्राय करत आहे, कारण मधात मी खूप दिवस झाले व्हिडिओ अपलोड केलेले नाही आहे, पण गडबडमध्ये राहून जातं. त्यानंतर सुमितला दूधच लागतं सकाळी, कारण त्याला किती वेळा म्हटलं की तू काहीतरी खाऊन जात जा, नाश्ता वगैरे करून जात जा, तरी त्याला दूधच लागते. तर झाला आहे आता रेडी आणि बाय बाय म्हटलं त्यांनी. तर गेलेला आहे आता. बॅग तर खूपच जड घेऊन जातो, किती म्हटलं तरी ऐकायला तयारच नसतो. सुमित गेल्यानंतर सुद्धा बरेच कामं राहतात आणि नंतर मग अर्णवची तयारी राहते. त्यानंतर लगेच अर्णवच्या तयारीला लागावं लागतं, कारण सुमितची शाळा 6:30ला जातो आणि मोठा मुलगा अर्णव आज खूप दिवसानंतर मस्तपैकी सूर्य बाहेर निघालेला होता आणि इतक्या दिवसानंतर सूर्य पाहून मी खूप खुश झाली आणि ऊन पडलेली पाहून पण खूप बरं वाटलं, कारण 8 ते 15 दिवस लगातार पाऊस होता. त्यामुळे खूपच जास्त वातावरण एकदम खराब वाटत होतं. तर आज खूप जास्त बरं वाटत आहे, खूप दिवसानंतर ऊन पडलेली आहे म्हणून. जर थोडा वेळ पोर्चमध्येच थांबली मग मी तो गेल्यानंतर. तर त्यानंतर अर्णवची तयारी केली आणि आज खूप जास्त खोकलासुद्धा येत आहे मला, कारण मधात मला बरं नव्हतं. तर याची कॉमेडी चालू आहे अर्णवची. तर आता अर्णव गेलेला आहे. तर अर्णवची स्कूल लेट असते. अर्णवची स्कूल 8:30ला राहते, त्यामुळे तो 8:10ला किंवा 8 वाजता निघतो. त्याचा ऑटो येतो. त्यानंतर थोडा वेळ बसली बंगईवर, थोडी रिलॅक्स व्हावं म्हटलं आणि नंतर मग खूप जास्त कामाची गडबड आणि आज थोडे एक्स्ट्रा काम काढले आणि त्यानंतर मी स्लायडिंग खिडकी क्लीन करून घेतली. तर बघू शकता मी कशा प्रकारे क्लीन करून घेत असते. तर 2-3 दिवसातून म्हणा की 8 दिवसातून म्हणा माझं चालूच राहतं, तरीसुद्धा खूप जास्त घाण होऊन जातं. तर त्याच्या मधात खूप जास्त डस्ट बसून राहतो आणि तो डस्ट काढणं खूप जास्त हार्ड होऊन जातं आपल्यासाठी, कारण काही केलं तरी तो डस्ट निघत नाही. त्यानंतर मी पार्लर क्लीन करायला घेतली. बरेच दिवस झाले माझी पार्लर मी क्लीन केली नव्हती, कारण मला टाईमच मिळत नव्हता. तर बघू शकता खूप घाण झालेली होती. तर मग मी सर्व सामान खाली काढून घेतलं. त्यानंतर सेल्फ एकदम क्लीन करून घेतला आणि पार्लरमध्ये माझा खूप मोठा मिरर आहे, तो सुद्धा क्लीन करून घेतला आणि लिक्विडनी सर्वात आधी स्पंजनी क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर कापड घेऊन क्लीन करून घेतला आणि लिक्विडनी खूपच लवकर सेल्फ माझा क्लीन झालेला आहे. तर हे क्लीनेक्सको आहे त्या लिक्विडचं नाव. तर ते खूपच क्लीन करतं. तर बऱ्याच कामासाठी, पोछ्यासाठी, भांड्यासाठी किंवा काही क्लीन करायचं असलं तर मी तेच लिक्विड यूज करते. आणि बघू शकता मिररसुद्धा माझा चकाचक निघाला एकदम. मिररसुद्धा क्लीन करून घेतला आणि आजूबाजूचे जेवढे मिरर होते तर ऑल असतील तरी 6-7 तरी असतीलच, तर सगळे क्लीन करून घेतले नंतर मग मी. तर बघू शकता फायनल लुक एक नंबर माझी पार्लर झालेली आहे. तर सर्व किट वगैरे प्रोडक्ट सगळे क्लीन करून घेतले, छानपैकी त्याला पुसून घेतलं आणि सेल्फसुद्धा एकदम रेडी. पार्लर एकदम माझी रेडी झाली आहे. माझ्या लिपस्टिक्स. तर फायनल लुक असा आहे माझ्या पार्लरचा. तर अशा प्रकारे मी मग सगळं सेट केलं. त्यानंतर मग लगेच मिस्टरांची नाश्त्याची तयारी. एका साईडला दूध गरम करायला ठेवलं आणि स्वयंपाकाला लागली. एका साईडला कुकर आणून दिला. कुकरमध्ये वरण ठेवलेलं होतं. आज मला डाळ भाजी बनवायची होती, पण मी डाळ भाजी नाही बनवली.
आज वरणच बनवलं. त्यानंतर मग तिखट भाजी बनवायची होती. त्यानंतर थोडा चहा प्यायचा होता यांना, तर चहा मांडून घेतला. आजसुद्धा खूप जास्त दूध उरलेलं होतं, तर मग चहा बनवून घेतला. एकटीला व्हिडिओ काढायला खूप प्रॉब्लेम येतो, कारण घरी मिस्टरांना तर इंटरेस्ट नाही आहे व्हिडिओ बनवण्यात आणि पकडण्यात कॅमेरा, त्यामुळे एकटीला सगळं करावं लागतं. तरीसुद्धा आता मी खूप प्रयत्न करत आहे की डेली एकतरी व्हिडिओ असावा. कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. बाय बाय.